शास्त्रेषु कश्चिद्य कश्चिद्यततिसिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति ये मे अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्या प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूता महाबाहो य एदन्धार्यते जगत् एतद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगत प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्नषु ऋषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि त्रिभिर् 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 त्रिभिर्गुणमयैर्भावैर् एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानि नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः उदारा सर्व एवैते
ज्ञानित्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः कामैस्तै कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया यो यो यान्यात् भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विद्याम्यहम् सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च तत् कामान् मयैव विहितान् अन्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम् वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषान्त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नमध्यात्मं ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नमध् ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नं ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूताधिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु
उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्री कृष्ण माताजी। हरी बोल माताजी. खूप छान. आपण सुरू करूया. हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण 7व्या दिवशी अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग समजून घेणार आहोत. आता आपण भक्ती योग आजपासून सुरू करतोय. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता समजावून सांगितली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांच्यामुळे हा आपल्याला उपक्रम शक्य झाला. आपण घर बसल्या भगवद्गीतेचं अध्ययन करू शकतोय हे नामानिष्ठदास प्रभूजी यांच्या प्रयत्नामुळे. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या मराठीच्या प्रेरणा मराठी ग्रुप हेडच्या मार्गदर्शक प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. तसेच आज उपस्थित राहून वर्गाला सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, मधुकर माताजी, सायली माताजी, मंजिरी माताजी, सर्वांना प्रणाम. टेक्निकल टीमचे धन्यवाद. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण 7व्या अध्यायाकडे वळतोय, ज्ञान विज्ञान योग. आता हा जो अध्याय आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं की हे सर्व आता भक्ती योगाचे अध्याय आहेत. मधले 6 अध्याय जे आहेत, 7 ते 12 हे भक्ती योगाच्या विभागामध्ये येतात. तर आजचा अध्याय का महत्वाचा आहे? काल आता अर्जुनाचा प्रश्न होता की अष्टांग योग काही मला अव्यवहारिक वाटतो, मग भक्ती योगाबद्दल ज्ञान त्याला मिळायला पाहिजे, या उद्देशाने आता कृष्ण बोलणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आपल्याला भक्ती प्राप्त होवो म्हणून, आणि आपण पुढे जाऊया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही आपण प्रणाम करूया, साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाला पुढे जाऊया. आता आपण कालच्या अध्यायामध्ये काय बघितलं याची थोडीशी उजळणी करूया. कालच्या अध्यायाचं नाव होतं अष्टांग योग किंवा ध्यान योग होतं. त्याच्यामध्ये कृष्णांनी अर्जुनाला अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या सांगितल्या. त्यामध्ये प्रगती कशी करायची ह्याबद्दल माहिती दिली. मग चंचल मन कसं आहे, तर ते वायूपेक्षाही गतिशील आहे, अशा मनाला आता कसं काय संयमित करायचं याबद्दल ज्ञान कृष्णांनी दिलं. आता अर्जुनाने प्रश्न विचारला होता की जो अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे, या योगाचं पुढे काय होतं, जर का तो अयशस्वी झाला तर कृष्ण त्याला सांगतात की त्याचा जन्म पुढील अशा ठिकाणी होतो जिथून तो आपली भक्ती पुढे सुरू करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी कृष्ण त्याला म्हणाले की सर्व योगांमध्ये श्रेष्ठ असा हा भक्ती योग आहे. आता तुमच्यापैकी मला कोण सांगू शकेल कृष्णांनी काय उत्तर दिलं होतं, की कशा प्रकारे मनाला आपण संयमित करू शकतो? आठवतंय का कोणाला?
दोन गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. बरं, त्याच्या आधी आपण पहिला प्रश्न असा विचारूया, अष्टांग योगाच्या पायऱ्या आठवतायत का? 8 पायऱ्या आपण जाणून घेतल्या होत्या. 1-2 आठवल्या तरी चालतील. हरे कृष्ण. हा बोला प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. नियम, आसन, ध्यान, धारणा, प्रत्याहार. हा बरोबर. आता प्रभूजी तुम्ही सांगा. अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. बरोबर. 8 पायऱ्या आपण ह्या जाणून घेतल्या. आता जे अर्जुनाचा प्रश्न होता की आता ह्या 8 पायऱ्या आपण काय म्हटलं होतं, 8ही पायऱ्या जेव्हा योगी पार करेल तेव्हा अष्टांग योग पूर्ण होतो असं म्हटलं जातं. अष्टांग योगाच्या कुठल्याही एका पायरीला तो थांबला योगी, तो अयशस्वी झाला. मग त्याची भक्ती पुढे कशी होणार, त्याची काय गती होते, त्याबद्दल कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. आणि चंचल मन हे कसं संयमित करायचं ह्याच्यासाठी 2 मार्ग सांगितले होते. आठवतायत का? बघा बरं. अभ्यास. अभ्यास. आणि दुसरा कुठला सांगितला होता? अलिप्तता किंवा अनासक्ती. आणि कशा प्रती अनासक्ती? भौतिकाच्या प्रती अनासक्ती. हा, मग भौतिकाच्या प्रती अनासक्ती, तर मग आसक्ती ठेवायची कुठे? तर कृष्णांच्या प्रती ठेवायची. हा, तर लक्षात घेऊया आपण. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. हे खूप महत्वाचे 2 त्यांनी कृष्णांनी सांगितलं होतं अर्जुनाला. बरं, आता भक्ती योगामध्ये आपण काय करायचं नक्की, असा अर्जुना, भक्ती योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं करायचं, म्हणजे नक्की काय करायचं, आता अर्जुनाला प्रश्न याबद्दल त्याला अधिक जाणून घ्यायचंय. मग म्हणून त्याला मार्गदर्शन करायला हा आजचा अध्याय इथे सुरू होतो. आजचा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग. आता ज्ञान म्हणजे काय? भगवत ज्ञान, ज्याला नॉलेज आपण म्हणतो, कृष्णांच्या विषयीचं ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे ते शिकून आपण जेव्हा वापरतो आपल्या जीवनामध्ये, त्या प्रकारे आचरण करतो, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. आता जर का आचरण नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे जे ज्ञान आपण घेतलं, जे भगवत ज्ञान घेतलं, त्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत आणि त्याद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञान विज्ञान योग असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे काय? कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. मग आपण कर्मयोग शिकलो, ज्ञान योग शिकलो, काल ध्यान योग शिकलो आणि आज ज्ञान विज्ञान योग शिकतोय. जे ज्ञान आपण घेणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आचरणात बदल घडवून आणायचे आणि त्या प्रकारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेणार आहोत. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं की हे भक्तीचे अध्याय आहेत, भक्ती योगाचे अध्याय आहेत आणि कृष्णांनी अतिशय जपून ठेवलेले आहेत मधोमध कर्मयोगाच्या आणि ज्ञानयोगाच्या. अतिशय आनंद देणारे आणि महत्वपूर्ण असे हे अध्याय आहेत. तर आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर 6व्या अध्यायाच्या शेवटी बघा कृष्ण सांगतात अर्जुनाला की भक्तियोग सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग भक्ती कोणाची करायची, कशी करायची, असे आता अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि ते त्याला जाणून घ्यायचंय. आणि मग कृष्णांच्या भक्तांबद्दल कृष्णांनी सांगितलेलं आहे, जे भक्त कृष्णांना शरण येतात आणि काही अभक्त असतात जे कृष्णांना मानत नाहीत, त्यांचा विश्वास नसतो, मग ते का शरण येत नाहीत ह्याबद्दल त्याची कारणं कृष्ण स्पष्ट करणार आहेत. देवी देवता आणि त्यांची उपासना याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. त्यानंतर भ्रमाकडून भक्तीकडे असा शेवटचा पॉइंट आहे त्याच्यामधून, ह्याबद्दलही कृष्ण आपल्याला ज्ञान देणार आहेत. तर बघू आपण आपल्याला आजच्या अध्यायामध्ये काय काय ज्ञान मिळतंय. तर हा झाला ज्ञान विज्ञान योग. आता हा अध्याय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक विचारायला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, कृष्ण कुठल्या गोष्टींनी प्रसन्न होतील, आपण काय केलं तर कृष्ण प्रसन्न होतील असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाने आपले वेगळी उत्तरं सांगू शकता तुम्ही. प्रत्येकाचं सत्कर्म. बरं, अजून कोण सांगेल? योगाभ्यासाद्वारे. योगाभ्यासाद्वारे. बरं, अजून काही? खूप मोठी लिस्ट आहे ना. आपल्याला काय वाटतं, कृष्ण आपण काय केलं तर कृष्णांना आपण प्रसन्न करू शकू, असं प्रत्येकाला वेगळं वाटत असेल निश्चितच. किंवा तुम्ही काही गोष्टी करत असाल तीही तुम्ही सांगू शकता. आपण काही गोष्टी तर आता भगवद्गीतेमध्ये पहिले 6 अध्यायापर्यंत शिकलेलो आहे. कृष्णांना कुठल्या गोष्टी आवडतात त्यातली पण एखादी तुम्ही सांगू शकता. जप करतो, ध्यान करतो. हा, जप करतो, ध्यान करतो. बरोबर. आता सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आपण निष्काम कर्म करून कृष्णांना प्रसन्न करू शकतो, मंदिरात जाऊन त्यांची सेवा करू शकतो, जप करू शकतो, आपण घरी कृष्णांसाठी नैवेद्य बनवू शकतो, अशा मोठी यादी आहे असं बघायला गेलं तर.
आता इथे आपल्याला श्रीला प्रभुपाद ह्याच्यावरतीनच खूप चांगलं मार्गदर्शन करतात. श्रीला प्रभुपाद काय सांगतात आपल्याला, की आपण कृष्णांच्या भक्तांना जेव्हा आनंद आणि समाधान देतो ना, कृष्णांच्या शुद्ध भक्तांना असं म्हणूया, तर कृष्णांना अत्याधिक आनंद होतो. ते खूप प्रसन्न होतात जेव्हा आपण त्यांच्या शुद्ध भक्तांना आनंद देतो त्यावेळेला. तसंच जे बद्ध आत्मे आहेत, जे कृष्णांच्या आता पूर्ण विस्मरणात आहेत, जेव्हा आपण त्यांना कृष्णांकडे वळवतो, त्यांना कृष्ण चरणांचं महत्व सांगतो, कृष्णांकडे जाण्याची दिशा देतो, तेही बघून कृष्णांना अतिशय आनंद होतो. आता बहुतेक सर्व संतांचं जीवन बघा हे असंच असतं, ह्याच दोन गोष्टी ते करत असतात. किंवा श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घ्या, ते त्यांच्या गुरुच्या आदेशानुसार पाश्चात्य देशामध्ये गेले, कृष्ण भक्तीचा त्यांनी प्रसार केला आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती कसे होते, शुद्ध भक्त होते. आता त्यांची आदेशाचं पालन केलं, तंतोतंत पालन केलं, त्यामुळे त्यांच्या गुरूंना अतिशय आनंद झाला. दुसरी गोष्ट म्हणजे काय केलं श्रीला प्रभुपादांनी, की जे बद्ध आत्मे आहे, ज्यांचं जीवन अतिशय पापमय आहे, त्यांना त्यांनी कृष्ण चरणांपर्यंत वळवलं. हे लक्षात घेऊया आपण, की ह्या दोन गोष्टी कृष्णांना सर्वाधिक प्रसन्न करतात. आता बायबलमध्ये ना एक गोष्ट आहे, हीच गोष्ट जी आता मी तुम्हाला सांगितली, दोन गोष्टी ज्या कृष्णांना आवडतात, ही वेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. आता एक मेंढपाळ होता, तो आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन चरायला जात असे आणि संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला, की तो सर्व मेंढ्यांना परत घेऊन येत असे. आता या कळपामधल्या मेंढ्यांची संख्या त्याला माहिती होती, तर एक दिवस तो असाच घेऊन जातो, संध्याकाळ होताना तो घेऊन येतो. सगळ्या मेंढ्या परत आल्या की नाही तो हे मोजतो नेहमी, तेव्हा त्याला एक मेंढी आलेली नाही असं समजतं. आता मग तो तिच्या शोधामध्ये इकडे तिकडे जातो, अंधार पडू लागलेला असतो, त्याला आता काळजी वाटू लागते, कुठला आता हिंस्त्र प्राण्याने हल्ला तर केला नसेल तिच्यावर. आणि हा विचार करून तो दुःखी होत असतो. शोध घेत असताना त्याला ती एकदा मेंढी मिळते आणि ती सापडल्यावर ना त्याला खूप आनंद होतो. आता कळपातल्या इतर सर्व मेंढ्या त्याच्याकडे सुरक्षित आहेत, पण ती हरवलेली मेंढी त्याला परत आल्याचा आनंद अत्याधिक असतो. आता ही हरवलेली मेंढी म्हणजे असा दिशा भरकटलेला जो जीवात्मा असतो असं म्हणूया आपण, की जो वाईट मार्गावर गेलेला आहे, पापकर्म करत आहे, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात आहे, तर असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णाकडे परत येतो तेव्हा कृष्णांना अत्याधिक आनंद होतो. तसंच आता इथे जो माणूस बद्ध आत्म्याला कृष्णांच्या जवळ घेऊन जातो, कृष्णांच्या कमळ चरणांच्या पाशी घेऊन जातो, त्या व्यक्तीकडेही कृष्ण आकर्षित होतात, त्या जीवात्म्याकडेही कृष्ण अतिशय प्रसन्न होतात. आता श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती असे म्हणत असत, की मला कृष्णाला बघायचं आहे, मला कृष्णाचं दर्शन करायचं आहे, असं तुम्ही विचार करू नका, अशा गोष्टीच्या मागे लागू नका, तुम्ही अशा प्रकारे वागा, असं आचरण करा की कृष्णच तुमची भेट आतुरतेने घ्यायला तयार होतील. कृष्णाला वाटलं पाहिजे तुमच्यासारख्या भक्ताची भेट व्हावी, असं आपलं आचरण आणि वागणं पाहिजे. आता प्रल्हाद महाराज भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये पण आपल्याला सांगतात, की तुम्ही भक्ती कितीही करा, प्रयास कितीही करा, पराकाष्ठा करा प्रयत्नांचे आपल्या, केवळ आपल्या स्वप्रयत्नांच्या बळावरती आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकत नाही. कृष्णांची प्राप्ती करून घेण्यासाठी स्वतः कृष्णांची कृपा तरी लागते, किंवा कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ना त्यांची तरी कृपा व्हावी लागते. तर ह्याचा अर्थ काय, कृष्णांच्या शुद्ध भक्ताची आपण इतकी सेवा केली पाहिजे, जसे की श्रीला प्रभुपाद आहेत, की ते बघून कृष्ण आपल्यावरती प्रसन्न झाले पाहिजेत आणि त्यांनाच वाटलं पाहिजे या भक्ताला मला लवकरात लवकर भेटायचं आहे, आणि त्याद्वारे आपण कृष्णधामामध्ये लवकरात लवकर जाऊ शकतो. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक बघूया. वाचा प्रभूजी. श्लोक कुठला पहिला आहे का? हो, पहिला श्लोक, आणि मंजिरी माताजी त्यानंतर अनुवाद. हरे कृष्ण. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवान उवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युज्यन्मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच, म्हणजे कृष्ण बोलतायत, तिथे भगवंत बोलतायत.
अध्यायातला पहिला श्लोक आहे आणि कृष्ण म्हणतायत तत्शृणु. श्लोकातला शेवटचा शब्द आहे बघा, तत्शृणु म्हणजे आता ऐक. आपण म्हटलं बघा काल की भक्तीची सुरुवात कुठे होते? श्रवणमने होते, ऐकून होते. आता इथे कृष्ण सुरू करतायत बोलायला, ते अर्जुनाच्या प्रश्नाची वाट पण बघत नाहीयेत. तेव्हा आपण समजून घेऊया, खूप महत्वाचा अध्याय आहे हा. आणि म्हटलं पहिला शब्द आहे मयासक्त मनहा, म्हणजे माझ्यावरती मन आसक्त ठेव, आसक्ती माझ्यावरती ठेव. आता आपण 6व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगत होते आपल्याला की मनाला संयमित करण्यासाठी अभ्यास पाहिजे आणि अनासक्ती हवी. आता भौतिकाकडे अनासक्ती हवी म्हणजे आपल्याला कुठेतरी आसक्ती लावायला पाहिजे, म्हणजे ती कृष्णांवरती लावायची असं आपल्याला कृष्णांनी सांगितलंय. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या मनातील संशय दूर होतात आणि तेव्हा कृष्ण म्हणतात की भक्तीद्वारेच तू माझी प्राप्ती करून घेऊ शकशील. आता हे सगळं ज्ञान आपल्याला तत्शृणु म्हणजे श्रवणमने मिळू शकतं. आता नवविधा भक्ती म्हणजे काय? भक्तीच्या 9 विविध पद्धती आहेत. त्यातली श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, या त्या 9 पायऱ्या झालेल्या आहेत. त्यातलं श्रवणम ही पहिली आणि अतिशय महत्वाची आहे. श्रवणम किंवा श्रुती हे ऐकल्याने आपल्याला हृदयातील जे कल्मश असतात, अनर्थ असतात ना, ते आपल्या हळूहळू जाऊ लागतात. आपलं अनेक जन्मापासून आपण हृदयामध्ये हे आपले अनर्थ बाळगलेले आहेत आणि जेव्हा आपण श्रवण करतो भगवत ज्ञानाचं, भगवत नामाचं, तर ते आपल्यापासून दूर होऊ लागतात. आता कल्मश आणि आपली हृदय शुद्धी होते. आता ही श्रद्धा, ही भक्तीची पुढची पायरी आहे. ही श्रद्धा येते कुठून? तर ज्ञानाने येते. आणि ज्ञान कसं येणार? तर श्रवणाने येणार. तर जोपर्यंत आपण ऐकणार नाही, श्रवण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्ती पण होणार नाही. आणि ज्ञान नसेल तर श्रद्धा पण येणार नाही. आता ही श्रद्धा जर का भक्तीची पहिली पायरी आपण म्हटली आणि ते येण्यासाठी जर का ज्ञान प्राप्त करायचं हे गरजेचं आहे, तर मग ज्ञान कोणाकडून प्राप्त केलं पाहिजे? तर आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त केलं पाहिजे. 4थ्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलंय 4 परंपरा आपण शिकलो होतो की या परंपरेतूनच आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. कारण या परंपरेतून आलेले जे गुरु असतात ते गुरु शिष्य परंपरेतून येतात आणि ते आपल्याला यथार्थ ज्ञान देऊ शकतात आणि त्या ज्ञान घेण्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकतं. कुठलं परिवर्तन येतं असं म्हटलेलं आहे? सांगता येईल का तुम्हाला? आपण म्हणतो ना ज्ञान प्राप्त करून परिवर्तन आणायचं, तर नक्की काय परिवर्तन म्हणजे इथे अपेक्षित आहे बरं? सांगता येईल कोणाला? ज्ञानाने काय परिवर्तन आपल्यामध्ये आणायचंय? आपल्याला सगळ्यात मोठा भ्रम कुठला आहे? आपल्याला सगळ्यात मोठा भ्रम आहे की मी शरीर आहे. हो ना, आपण भौतिकाकडे का आसक्त आहोत? कारण आपण शरीर आहे. जेव्हा आपण वारंवार वारंवार हे ज्ञान घेतो, आपल्या गुरूंकडून समजून घेतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तर तेव्हा आपल्या भौतिकामधल्या ज्या ज्या कृती असतात ना, ज्या आपल्याला शरीर मानण्यासाठी आपण दृढ करतो, त्या आपण कमी करू लागतो आणि मी आत्मा आहे. आपल्याला आत्म्याचं गंतव्य कुठे आहे? कृष्णधामाकडे आहे. हे समजून जेव्हा आता आपण ज्ञानाने कृती करू लागतो, तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन आलं असं म्हणतो आपण. हा, तर ज्ञान घेण्याचा मूळ उद्देश काय आहे आपला? की आपल्याला कृष्णांकडे जायचं आहे ना, तर त्यासाठी आपल्याला आपण आत्मा आहे हे मानलं पाहिजे. मी आत्मा आहे, मी कृष्णांचा अंश आहे आणि मी त्यांचा नित्यसेवक आहे. जर का मी शरीर आहे अशी धारणा ठेवली तर आपण भौतिकामध्येच अडकणार. आता हे श्रवण कोणाकडून करायचं हे आपण समजून घेतलं की आध्यात्मिक प्रमाणित गुरूंकडून करायचंय आपल्याला, तेव्हाच आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचू शकतं. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला हे करण्याचा सोपा उपाय काय सांगतात की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आता का तोंडाने बोलायचा, कानाने ऐकायचा, असाही आपण कालच्या अध्यायामध्ये म्हटलं होतं बघा. आता हरे कृष्ण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर संस्कृत मध्ये राधा राणीचं नाव हर आहे. जेव्हा आपण संबोधतो राधा राणीला तेव्हा राधे असं म्हणतो, म्हणून इथे हरे असं म्हटलंय. आता कृष्ण म्हणजे काय? तर जो सर्वांना आकर्षित करतो. आता कृष्ण कसं आहे? राधा राणीकडे आहे, म्हणून तिने जणू हरून घेतलेलं आहे त्यांना. तर आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तेव्हा राधा राणीकडे आपण प्रार्थना करत असतो की मला कृष्णाच्या प्रेममयी सेवेमध्ये तुम्ही नियोजित करा, मला जोडून घ्या. आपण ही प्रार्थना करतो की मला कृष्णांची सेवा करायची आहे आणि ही संधी मला मिळावी, अशी राधेकडे आपण प्रार्थना करतो. म्हणून हरे कृष्ण असं म्हटलेलं आहे. आता राम आणि कृष्ण अशी दोन्ही नावं आहेत ह्या मंत्रामध्ये. दशावतारामध्ये या दोन्ही अवतारांनी मानवांचा उद्धार केलेला आहे, कल्याण केलेलं आहे. राम तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत आपल्याला माहितीये,
आणि कृष्ण नाम रूप गुण लीला यांच्या सर्व अमर्यादित आहेत त्यांच्या. आता इतर अवतार जे होते विष्णूंचे, ते कसे अवतरले, ती लीला करून ते परत आपल्या धामामध्ये गेलेले आहेत. पण राम आणि कृष्ण ह्यांनी आपल्या सर्वांना ज्ञान दिलं कसं जगायचं ते, म्हणून आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कलियुगामध्ये आपल्याला अगदी घर बसल्या करण्यासाठी जे भक्तीतल्या 3 पहिल्या गोष्टी आहेत ना, श्रवणम कीर्तनम स्मरणम, हे अगदी सुलभ आहेत, अगदी सोप्या आहेत आणि कोणीही आपल्यापैकी ह्या निश्चित करू शकतो. हा, आता मंजिरी माताजी दुसऱ्या हो वाच अध्यायाचा हो हो अनुवाद. अनुवाद. हरे कृष्ण. 7.2 प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण आहेत की भौतिक जग आणि आध्यात्मिक जगाचं सर्व काही ज्ञान मी तुला देऊ शकतो. आता कृष्ण कसं आहेत, परिपूर्ण आहेत. आपण जीवात्मा परिपूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही, कारण आपल्यामध्ये काही अपूर्णता असतात. असं म्हटलंय की सर्व मानवांमध्ये 4 प्रकारचे दोष असतात. पहिला कुठला, तर अपूर्ण इंद्रिय असतात आपली. अपूर्ण इंद्रिय म्हणजे काय, खूप लांबचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही, किंवा खूप लांबचा आपल्याला दिसत नाही, अगदी जवळ आपल्या समोर भिंत असेल त्या भिंतीच्या पलीकडेही आपल्याला दिसत नाही. तर ही आपल्या इंद्रियांची मर्यादित क्षमता झाली. इंद्रियांच्या मर्यादित क्षमतेमुळे आपण धोका खातो. म्हणजे आता वाळवंटामध्ये आपल्याला मृगजळ दिसतं, पाण्याचा भास होतो आपल्याला, आणि असं होत असल्यामुळे धोका खाण्यामुळे आपल्याकडून चुका पण होतात. कोविडचं उदाहरण घ्या. कोविडच्या दरम्यान बघा, शास्त्रज्ञांनी किती वेगवेगळे आपल्याला उपचार सांगितले. प्रथम ते उपचार सांगितले, काही दिवसांनी सांगितलं ते उपचार चुकीचे आहेत, मग दुसरे कुठले तरी उपचार सांगितले. आता ही जी पहिली 3 गोष्टी झाली ना, की आपण प्रथम काय, आपली अपूर्ण इंद्रिय आहेत त्याच्यामुळे आपण धोका खातो, आणि तिसरं म्हणजे आपल्याकडून चुका होतात. आणि चौथी गोष्ट जी आहे ना, धोका देणे किंवा दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती, हे पण प्रत्येक माणसामध्ये असतं. म्हणजे एखाद्याला पूर्ण ज्ञान असेल तर तो ते देणार नाही, पण हे कसं आहे, बाय चॉईस करतो हा मनुष्य. पहिल्या 3 गोष्टी तशा बाय चॉईस नाही, त्या होणाऱ्या आहेत. आणि चौथी जी गोष्ट सांगितली, फसवण्याची वृत्ती, इथे माणसाचा चॉईस असतो. आता ह्या 4 गोष्टींमुळे आपण व्यवस्थित ज्ञान, परिपूर्णतेने ज्ञान ग्रहण करू शकत नाही किंवा देऊ पण शकत नाही. परंतु कृष्ण असे नाहीये, ते परिपूर्ण आहेत, त्यामुळे ते पूर्ण ज्ञान देऊ शकतात. हे समजून घेऊया आपण. हा, आता तिसरा श्लोक प्रभूजी वाचा आणि मग माताजी. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् ततति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्त्वतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अरे सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण एक महत्वाचा श्लोक आहे. आता इथे चित्रामध्ये ना मॅरेथॉन रेसचं एक चित्र दृश्य दाखवलंय. आता हजारो लोक भाग घेतात ज्या दिवशी मॅरेथॉन आहे. त्याच्या आधी हजारो लोक पहिल्यांदा रजिस्टर करतात. मग ज्या दिवशी ऍक्च्युअल रेस धावायची असते त्या दिवशी त्या सगळेच रजिस्टर केलेले येतातच असं नाही. मग काय, जे लोक रेस धावायला सुरुवात करतात, काही यंत्राने त्यांच्यापैकी काहींचे पाय दुखले किंवा इतर काही कारणांनी ते बाहेर पडतात. मग काहीच लोक ही रेस पूर्ण करू शकतात आणि त्यातले पहिले 3 लोक विजयी म्हणून घोषित होतात. आता या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगितलंय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् ददति सिद्धये. आता स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे आपल्याला. आता स्वाभाविकता कसं असतं बघा, हा, की भोग प्राप्त करण्याचा प्रयत्न लोक खूप करत असतात भौतिक जगामध्ये, पण आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणारे मात्र विरळ असतात. हे या श्लोकाचा अर्थ आहे. आता जे असा प्रयत्न करतात आत्मसाक्षात्काराचा, त्यातला एखादाच मला तत्वतः जाणू शकतो असं कृष्ण म्हणतात. आता का बरं जाणू शकत नाही, तर आता गुरु शिष्य परंपरेमधून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून आपण जेव्हा ज्ञान घेत नाही, म्हणजे आपल्याला योग्य प्रकारे ज्ञान मिळत नाही, तर आपण आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने प्रगतीच करू शकणार नाही. तर हा सगळ्यात मोठा, म्हणजे काय म्हणतात, तो बाधा आहे, सगळ्यात पहिली बाधा आहे ही. जर का आपल्याला गुरूंची प्राप्ती झालीच नाही तर आपण आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करूच शकत नाही. आता गुरु कसे असतात, ह्यांनी हे तत्व जाणलेलं असतं, परमसत्याचा साक्षात्कार त्यांना झालेला असतो, त्यामुळे ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. त्यांची आपल्याला विनम्रतेने सेवा केली पाहिजे, जिज्ञासा ठेवली पाहिजे आणि प्रश्न विचारून आपण हे ज्ञान घेतलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टीसाठी महत्वाचं आपण काय म्हटलं, श्रवण.
आता इथे अनुवादामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. मग आता एखाद्या भौतिक जगातलं उदाहरण घ्यायचं असेल की कुठलं तरी एक कॉलेज आहे ज्याच्यामध्ये हजारो हजारो विद्यार्थी आता प्रवेश घेतात, पण एकच त्याच्यातला पास होतो, तर मग अशा कॉलेजमध्ये जाण्याचा फायदा काय? आपल्या लगेच डोक्यामध्ये विचार येईल. इथे तेच म्हटलंय ना, सहस्त्र मनुष्यांपैकी एकच मला तत्वतः जाणतो असं कृष्ण म्हणतात. किंवा आता एखादं हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये अनेक रुग्ण भरती होतात, पण त्यातला एखादाच एक बरा होऊन बाहेर येतो असं म्हटल्यावरती आपण निश्चितच त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं टाळणार आहे. तर इथे काय सांगण्याचा अर्थ काय आहे की भक्तीमध्ये प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळालं ना तरच तो सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे हजारो लोक वळतील या मार्गावरती, पण गुरूंना सर्वांची गुरूंची प्राप्ती होईल का सर्वांना? नाही होणार. हा, तर असं हे महत्वाचं आहे इथे. म्हणजे भक्ताचं भाग्य असलं पाहिजे की त्याला गुरुची प्राप्ती झाली पाहिजे. आता आपण बघा भगवद्गीतेचं अध्ययन जे आहे श्रीला प्रभुपाद यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय. रोज आपण वर्गाला येतो, त्यांनी दिलेल्या तात्पर्य अनुवाद हे वाचतोय, तर निश्चितच आपल्यामध्ये काही ना काहीतरी बदल घडून येणार आहेत आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवणार आहे. आता कित्येक म्हणजे मनुष्य जन्म जरी दुर्लभ म्हटला तरी मानव आहेतच ना. किती हजारो काय लाखो असतील, मला एक्झॅक्ट आता ती संख्या सांगता येत नाहीये, पण अनेक निम्न शरीरातून आपण पार केल्यानंतर प्रवास केल्यानंतर आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला. आता मनुष्य जन्म जरी असला तरी शास्त्रांचं ज्ञान घ्यायला उत्सुक असे किती बरं मनुष्य आहेत. अशापैकी शास्त्रांचं ज्ञान घेऊन जिज्ञासा त्याच्यामध्ये ठेवून अजून पुढे परमात्म्याचं दर्शन घ्यायला किती बरं उत्सुक आहेत. म्हणून म्हटलेलं इथे कश्चित यतती सिद्धये. आता मनुष्य म्हणून जन्माला आला तरी शास्त्रांवरती श्रद्धा असायला हवी ना प्रथम. आपण आता सर्वजण बघा, आपल्यापैकीच काही जण आज अध्ययन करतोय भगवद्गीतेचं. काही वर्षांपूर्वी भगवद्गीता श्रीमद भागवतम आपल्यापासून दूर होतं. कित्येक मनुष्यांना तर श्रीमद भागवतम हा एक ग्रंथ आहे याचं नाव पण त्यांनी ऐकलेलं नसतं. किंवा संस्कृत येतं पण भगवद्गीता श्रीमद भागवतमशी संपर्क येत नाही त्यांच्या जीवनामध्ये. तर जेव्हा गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या गुरूंच्या आपण संपर्कामध्ये येतो आणि यथार्थ स्वरूपात ज्ञान प्राप्त करतो, तेव्हाच आपल्यामध्ये आता हे बदल घडून येतात आणि भक्तीमधल्या प्रगतीची आपली वाटचाल सुरू होते. आता मार्केटमध्ये एवढ्या भगवद्गीता आहेत, आता वाचणारे सर्वच जण काही प्रगत भक्त होतात का? होत नाहीत. पण जे आता श्रीला प्रभुपाद जे कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत बघा, त्यांची वाणी आपण श्रवण करतो, त्यांचं लिहिलेलं लिखाण आपण वाचतो, तेव्हा ते आपल्यामध्ये बदल करवून आणतं. कारण शुद्ध भक्त कृष्णांची वाणी अगदी व्यवस्थित समजू शकतो आणि आपल्याला समजावून सांगू शकतात. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला परत एकदा की श्रवण हे कोणाकडून करायचं ना, हे खूप महत्वाचं आहे. टीव्ही वरती असलेल्या चॅनेलवरती किंवा युट्यूब वरती कोणी बोलत आहे म्हणून आपण ऐकायला नाही पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून, जे गुरु शिष्य परंपरेतून आलेले त्यांच्याचकडून आपण श्रवण करायला पाहिजे. आता जो या मार्गावरती चालतो त्यातला एखादाच मला तत्वतः जाणू शकतो असं म्हटलंय कृष्णांनी. म्हणजे आता तपस्या करून जो शुद्ध होईल तो कृष्णांना जाणू शकेल. आता आपला प्रयत्न कसा हवा की मला कृष्णांचा शुद्ध भक्त बनायचंय, मग मला त्यासाठी किती वर्ष लागतील, कारण जो लाभ आपल्याला मिळणार आहे ना तो अनंत कल्याणाचा लाभ आहे. आणि कृष्णही कसे आहेत, भक्तवत्सल आहेत. ते आपल्या भक्ताला जास्त कष्ट देत नाहीत, त्याचे प्रयत्न बघतात आणि त्याच्यावरती कृपा करतात. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात ना भगवद्गीतेमध्ये, तत् शृणु असं म्हटलेलं आहे, माझं ऐक. अर्जुनाने कृष्णांची वाणी लक्षपूर्वक ऐकली आणि त्याचा दृष्टिकोन बदलला. आता असा शुद्ध भक्त जो तत्वतः आता भगवंतांना जाणतो, तो समजू शकतो की भगवंत भक्तांवरती कशा प्रकारे कृपा करतात, भगवंतांची जी ऐश्वर्य आहे ती जाणू शकतो. भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत, परम कारण म्हणतात ना, हे सर्व समजू शकतो. आपल्याला इथे लक्षात काय घेतलं पाहिजे, आणि तात्पर्यामध्ये या श्लोकाच्या प्रभुपाद पण सांगतात की भक्ती मार्ग असा सोपा नाहीये. आपल्याला कृष्णांना जाणून घेणं सोपं नाहीये. कृष्ण आपल्या भक्तांवरती असीमित कृपा करतात. त्यामुळे भगवंतांचं जे सर्व शक्तिमान, सर्व ऐश्वर्यवान असं जे रूप आहे ना, ते थोड्या काळाने म्हणूया किंवा वेळ गेल्यानंतर भक्ताच्या समोर येऊ शकतं. पण आता जेव्हा भक्त सुरुवात करत असतो तेव्हा तो अल्पज्ञानी आहे. जेव्हा गुरुची त्याच्यावरती कृपा होते आणि तो प्रगती करतो, तेव्हा भगवंत आपल्या भक्ताच्या पुढे प्रगट होतात. त्यांनी केलेले प्रयत्न
शुद्ध भक्ताची केलेली सेवा हे बघून ते प्रसन्न होतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता भौतिक जगामध्ये बघा लोक किती परिश्रम करत असतात. आपण बघतो ना, सर्वत्र कोणी नोकरी करताय, कोणी कुठे बिझनेस करताय. इथे स्वतः म्हणजे ते स्वतः केंद्रस्थानी आहे, तिथे कृष्णांना कुठेही स्थान नाहीये. तर मग अशा प्रयत्नामध्ये कृष्णांचं कधी दर्शन होण्याची शक्यता आहे का? कृष्णांकडे वळण्याची शक्यता आहे का तो व्यक्ती? तर नाहीये. म्हणून म्हटलेलं आहे की ज्या अधिक लोक जिथे आता कलियुगामध्ये आहार निद्रा भय मैथून करण्यामध्ये जर का व्यस्त असतील तर कृष्णांकडे वळणार कोण? म्हणून इथे म्हटलेलं आहे की या सहस्राम मधला एखादाच माझ्या या दिशेने वळतो आणि काहीच लोक माझ्या इथे वळतात आणि त्यातला एखादाच माझी तत्वतः मला जाणून घेतो. म्हणजे खूप कठीण आहे, पण हे अशक्य नाहीये, हे आपण लक्षात घेऊया. बहुतेक माणसं ही कलियुगामध्ये या भौतिक जीवनाचं इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये पशुवत जीवन जगत असतात आणि अशा ह्याच्यामध्ये मनुष्य जीवनाचा जो नेमका उद्देश आहे ना, ती त्याला जिज्ञासाच नसते बघा. आता ज्याला ही जिज्ञासा होईल त्यातला एखाद्या माणूस त्याच्यात प्रगती करेल आणि मी शरीर नसून मी आत्मा आहे ही सिद्धी ज्याला होईल ना प्राप्त, तो तत्वतः जाणून घेईल की कृष्णांचं स्वरूप कसं आहे ते. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. चौथा श्लोक प्रभूजी. प्रभूजी तुम्ही म्यूट आहात. हरे कृष्ण. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धि अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृति प्रष्टधा. हरे हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आधीच्या अध्यायात बघा कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले होते की कृष्णांचं शरीर कसं आहे तर आध्यात्मिक आहे, दिव्य आहे आणि आपलं शरीर कसं आहे भौतिक स्वरूपाचं आहे, नाश पावणार आहे. आता काहींना कृष्णांच्या या दिव्य आध्यात्मिक स्वरूपाची कल्पना करता येत नाही, स्वीकारताच येत नाही ही गोष्ट की हे असं असू कसं शकतं. मग ते म्हणून कृष्ण इथे आपल्याला सांगतात की वेगवेगळ्या त्यांच्या शक्ती सांगतात की ज्याद्वारे आता आपण विचार करू शकतो की कृष्ण कसे सर्वत्र आपल्या आजूबाजूला पण आहेत. जसं आता एखादी आई असते बघा, ती बाळाचा सतत विचार करत असते, म्हणजे बाळाची तिला मुद्दामहून आठवण काढण्याचे प्रयत्न करावे लागत नाही. तिच्या मनामध्ये त्या बाळाचे विचार असतात. अगदी ती घरकाम करत असेल, ते उरकतानाही तिच्या मनामध्ये बाळाचे विचार असतात, किंवा ती काम करण्याला नोकरीवरती गेली तरी ती बाळाचा विचार करत असते. तर कृष्ण इथे आपल्याला आता असं ज्ञान देणार आहेत की ज्याद्वारे आपण सतत त्यांचा विचार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी बरोबर समजून करू शकतो. आता त्यांच्या बाह्य शक्तीबद्दल सांगतात. आता कुठल्या शक्ती आहेत बरं ह्या? तर अपराशक्तीबद्दल इथे सांगितलेलं आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. याशिवाय मन, बुद्धी आणि अहंकार या भगवंतांच्या अपराशक्तीमध्ये येतात. आता पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला पराशक्तीबद्दल सांगितलेलं आहे. माताजी वाचता? हो हो, वाचते. हरे कृष्ण. 7.5. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या स्लाइड मध्ये आपल्याला पराशक्तीबद्दल सांगितले. आधी आपण अपराशक्ती बघितली आणि पराशक्तीमध्ये जीवात्मा येतात, म्हणजे आपण येतो सर्व. आता जीवात्मा कसे असतात? हे प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. पराशक्तीमधील जीवात्मा अपराशक्तीमधील प्रकृतीच्या जेव्हा संपर्कात येतात ना, तेव्हा ते बद्ध होतात. आता खरं म्हटलं तर कृष्ण कसे आहेत? अनंत आहेत आणि त्यांच्या शक्ती पण अनंत आहेत, पण ह्यांची विभागणी करणं आपल्याला शक्य नाही. पण इथे शास्त्रामध्ये ना 3 विभाग सांगितलेले. बहिरंग शक्ती, तटस्थ शक्ती आणि अंतरंग शक्ती. आता अंतरंग शक्तीमध्ये कृष्णांचं आध्यात्मिक अलौकिक जग आहे, जे गोलोक, वृंदावन, वैकुंठ लोक म्हणूया आपण, जिथे कृष्णांचे शुद्ध भक्त राहतात, मुक्त आत्मे राहतात. बहिरंग शक्ती म्हणजे आपलं ब्रह्मांड, भौतिक जग. आणि तटस्थ शक्ती म्हणजे आपण सर्व जीव, मानव, पशु, पक्षी इत्यादी. आता तटस्थ का म्हटलेलं आहे? कारण आपल्याकडे चॉईस आहे की आपल्याला बहिरंग शक्तीचा भाग बनायचा आहे का अंतरंग शक्तीचा भाग बनायचा आहे.
आणि अजून एक विभागणीची पद्धत म्हणजे ही पराशक्ती आणि अपराशक्ती. परामध्ये जीवात्मे येतात, सगळे सर्व सजीव येतात, आणि अपरामध्ये प्रकृती येते, निर्जीव सृष्टीतील गोष्टी येतात. पराशक्तीमध्ये येणारे सर्व सजीव अपराशक्तीचा म्हणजे प्रकृतीचा उपभोग घेतात, आपल्यासाठी वापर करतात आणि स्वामित्व गाजवतात अपराशक्तीवरती. जसं आता माणूस आहे, माणूस प्रकृतीचा म्हणजे अपराशक्तीचा वापर करून आपलं घर बनवतो, लाकूड किंवा फर्निचर वगैरे बनवताना, घरातील वस्तू बनवताना प्रकृतीतील गोष्टींचा वापर करत असतो. तसेच इतर सजीव, पशु पक्षी म्हणा किंवा कीटक म्हणा, हेही आपली घरटी बनवताना ह्या प्रकृतीतील गोष्टींचा वापर करून म्हणजे त्या प्रकृतीतील गोष्टीवरती अपरा प्रकृतीवर स्वामित्व गाजवून आपली बद्ध होत असतात. ठीक आहे, आपण पुढचा बघूया. माताजी वाचा. हरे कृष्ण. 7.6 सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतात की या सर्व गोष्टींचा उगम या दोन शक्तींमुळे होतो, परा आणि अपराशक्ती. आता या अस्तित्वातील जगातील प्रत्येक गोष्ट जड किंवा चेतन यांच्या एकत्र येण्याने होते, यांच्या संयोगाने होते. पराशक्ती ही अपराशक्तीचा वापर करून विश्वाची निर्मिती होते. आता या दोन्ही शक्ती कशा आहेत? भगवंतांच्याच आहेत, त्यामुळेच त्यांना उत्पत्ती करता आणि प्रलय करता म्हटलेलं आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक माळेचं उदाहरण करू शकतो, माळेची कल्पना करू शकतो. आता ही माळ आहे जी दोऱ्यात मणी किंवा मोती ओवून बनवलेली आहे. तर आपल्याला ती माळ दिसते, त्यातला दोरा दिसत नाही. पण जर का आता आपण हा दोरा काढून घेतला तर ती माळ तशीच राहील का? तर राहणार नाही, ते मणी सगळं विखरून जातील. तर कृष्ण कसे आहेत? हे दोऱ्यासारखे आहेत, ते दिसत नाहीत पण ही सृष्टी त्यांच्यामुळे चालू आहे. बघा, रोजच्या ह्याच्या आपल्या नेहमीच्या ह्याच्यातली उदाहरणं घेतली, चंद्र सूर्य उगवतो मावळतो किंवा दिवस रात्र ऊन वारा पाऊस यांचं एक चक्र चालू असतं, ऋतुचक्र चालू असतं. सर्व सजीव पशु पक्षी वृक्षवेली ह्यांचं जीवन चक्र चालू असतं किंवा ग्रह तारे ह्यांचं भ्रमण चालू असतं, विशिष्ट कक्षेत विशिष्ट गतीने हे फिरत असतात. तर हे सर्व कोण नियंत्रित करतंय? कृष्ण करतात. म्हणजे हे जे सृष्टीचे वेगवेगळे भाग आहेत ना, त्यांना कृष्णांनी एकत्र जणू गुंफून ठेवलेलं आहे या माळेप्रमाणे, या माळेतल्या मण्याप्रमाणे. आता त्यामुळे हे तसं तसं सुरळीत चालू आहे. आता माळेतून आपण दोराच काढून घेतला तर ते मणी कसे विखरून जातील, तशीच ही रचना कृष्णांनी धरून ठेवलेली असं म्हणूया. आता दोरा दिसत नाही आपल्याला म्हणून मग माळेमध्ये दोरा नाही असं म्हणतो का आपण? नाही. तर इथे कृष्ण तेच सांगतायत आपल्याला की मीच उत्पत्ती करताय आणि मीच प्रलय करताय. तर आपण लक्षात ठेवूया की सृष्टीचा आधार जे आहेत ना, हे कृष्ण आहेत. आपण कसं आहे, आपण मोहग्रस्त आहोत, त्यामुळे आपण हे दिसू शकत नाही, आपल्याला हे जाणू शकत नाही आपण. हा, आता 8वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्वुषु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण म्हटलं आपल्याला ज्ञानचक्षु नाहीयेत, आपण कृष्ण आपल्याला त्यामुळे दिसत नाहीये. मग कृष्ण इथे या श्लोकात आपल्याला सांगतात की मी तुला अशा गोष्टी सांगतो की ज्याद्वारे तुम्ही माझं अस्तित्व आता समजू शकाल. आपण म्हणतो ना, बघितल्याशिवाय आम्ही मानणार नाही. तर इथे कृष्ण आपल्याला सांगतात की बघ, तू मला कसं विविध रूपामध्ये जाणू शकतोस हे मी तुला दाखवतो. आता इथे कृष्ण काय समजवतायत की कुठल्याही गोष्टीतली जी विशेषता आहे ना, ती ते आहेत. या प्रकारे आपण कृष्णांची अनुभूती करू शकतो. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे की पाण्यातील रस मी आहे. आता रस म्हणजे चव म्हणूया आपण. आता प्राण्याला चव असते, आपण दुसऱ्या गावी गेलो की आपल्याला जास्त जाणवतं हे की इथलं पाणी वेगळं लागतंय चवीला म्हणून. तर जेव्हा किंवा आपण उन्हामधून येतो आणि आपल्याला कोणी दूध दिलं तर आपण म्हणू का? तर लगेच आपण सांगतो की आपल्याला, मला दूध नकोय, मला पाणी दे. आणि 2 घोट जरी आपण पाणी अशा वेळेला पितो त्याला आपल्याला खूप बरं वाटतं. तर ही जी शक्ती आहे ना, बरं वाटणं,
ती कृष्ण आहेत, हे लक्षात घेऊया. आता पाण्याच्या शिवाय आपण एक वेळ अन्नाच्या शिवाय काही दिवस राहू शकतो, पण पाण्याशिवाय आपण राहू शकणार नाही. आणि तहान जी आहे ना पाण्याची, ती पाण्यानेच भागते. तर पाण्याचं जे महत्व आहे, पाण्याची जी विशेषता आहे, ते कृष्ण आहेत. तसंच इथे कृष्ण म्हणतात की चंद्र सूर्य यांचा जो प्रकाश आहे तो मी आहे. वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. आता सूर्याच्या प्रकाशाचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चंद्राचा शीतल प्रकाश पण आपल्याला किती गुणकारी असतो हेही आपण नंतर पुढे बघून घेऊया. आता कितीतरी मंत्र आपल्याला माहिती आहेत, वैदिक मंत्र. ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, सगळे ओमने सुरू होणार आहेत. तो ओम म्हणजे कृष्ण आहेत. आता हे ज्ञान आपण या श्लोकामधून जेव्हा घेतो, तेव्हा आता बघा कृष्णाने आपल्याला हा श्लोक का समजवलाय, की तुम्हाला मी माझं अस्तित्व दाखवून देतोय वेगवेगळ्या ठिकाणी. तर आता पाणी पिताना आपल्याला कृष्णांचं स्मरण झालं पाहिजे. त्यानंतर जेव्हा चंद्र सूर्य यांचा प्रकाश बघतो आपण, तेव्हा आपल्याला कृष्णांचं स्मरण झालं पाहिजे. एखादा सामर्थ्यशाली मनुष्य आपण जेव्हा बघू, त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ह्याचं सामर्थ्य म्हणजे कृष्ण आहे. असा प्रत्येक भौतिक गोष्टीमध्ये, प्रत्येक भौतिक वस्तूमध्ये आपण कृष्णांची अनुभूती घेऊ शकतो. आता इथे ना पुढे चार्ट आहे, ह्याच्यामध्ये दाखवलंय बघा. पाण्यामधला पाण्यामधली चव मी आहे, चंद्र सूर्य मधला प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधला ओंकार मी आहे, आकाशातला शब्द, मनुष्यातलं सामर्थ्य, पृथ्वीचा सुगंध, आगीमधली उष्मा, सर्व जीवांची जीवनशक्ती, सर्व तपस्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूमधलं बीज, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानाची शक्ती, बलवानांचे बल, आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही ते लैंगिक जीवन, हे सर्व कृष्ण आहेत, हे आपण लक्षात घेऊया. हा, आता पुढचा श्लोक प्रभूजी. हे शब्द, आकाशातील शब्द म्हणजे अर्थ नाही कळला त्याचा. ध्वनी 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 ध्वनी. अच्छा. हा ओके. हा, माताजी वाचा हो, हरे 12वा आणि कृष्ण. 13वा. हो हो, हरे कृष्ण. 7.12. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतायत की जे प्रकृतीचे 3 गुण आहेत ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात, पण मी प्रकृतीच्या गुणांच्या अधीन नाही. आता एखादा लेखक आहे ज्याने ते पुस्तक लिहिलेलं असेल, पण तो त्या पुस्तकात नाही, किंवा कोळी तो जाळं जे विणतो तो त्या जाळ्यात अडकलेला नसतो. तसंच भगवंत हे उत्पत्ती करता आहेत, पण ते सृष्टीपासून वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत, आणि प्रकृतीच्या 3 गुणांचे ते नियंत्रक आहेत, ते ह्या गुणांनी बद्ध नाही आहेत. हा, आता 14वा श्लोक. हरे कृष्ण. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 3 प्राकृतिक गुणाने युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतायत की 3 गुणांनी युक्त अशी माया शक्तीला पार करणं अत्यंत कठीण आहे, दुस्तर असा शब्द आहे, परंतु मला जे शरण येतात ते ह्याला सहजपणे मायेला पार करू शकतात. मामेव ये प्रपद्यन्ते, म्हणजे केवळ मीच आणि मीच तुम्हाला ह्यातून पार करू शकतो. आपण आपल्या बुद्धीने स्वबळावरती ह्या माया शक्तीला पार करणं शक्य नाहीये. मायाशक्ती पण कोणाची शक्ती आहे? कृष्णांची शक्ती आहे. तर लक्षात घेऊया, कृष्णांच्या सपोर्टच्या शिवाय, कृष्णांच्या कृपेच्या शिवाय आपण मायाशक्तीला पार करू शकत नाही. आपण कसे सर्वच मायेमध्ये अडकलेलो आहोत. आता जसा एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याची मदत करू शकत नाही, किंवा सगळ्यांच्याच हातात बेड्या असतील तर कोणीच कोणाची बेडी उघडू शकणार नाही, तसंच आहे. आपण जेव्हा कृष्णांना शरण जातो, कृष्ण मायेचे अधिपती आहेत, मग कृष्ण मायाशक्तीला रोखू शकतात, ते मायाशक्तीचे नियंत्रक आहेत. जसं आता एखादा कुत्रा असेल,
त्याचा मालक त्याला थांबवू शकतो, आपण नाही त्याला थांबवू शकणार. तसंच आहे, म्हणून म्हटलंय मामेव ये प्रपद्यन्ते, मायाशक्तीमधून आपल्याला कृष्णच तरुण नेऊ शकतात, नाही तर ती दुष्कर आहे. आता इथे भवसागराचं चित्र दाखवलंय बघा. तो मुलगा असा मदतीचा हात देतोय. म्हणजे एखादा पट्टीचा पोहणारा पण समुद्रामध्ये महासागरामध्ये पडला तर तो कितीही चांगला पोहत असेल कुठे स्विमिंग पूलमध्ये, पण तो महासागर नाही ओलांडू शकणार आहे. तर म्हणून इथे आपल्याला हे चित्र दाखवलेलं आहे. जेव्हा तो मदतीचा हात देतो, तर आता रेस्क्यू ऑपरेशन जसं असतं तर त्याप्रमाणे बघा कृष्ण त्याला वाचवायला येत आहेत. म्हणजे या संसार रूपी भवसागरामधून त्याची सुटका करतात. किंवा आता जसा वणवा लागतो की नाही जंगलामध्ये, तो काही कोणी लावायला जात नाही, पण तो लागला की तो इतका भराभर पसरतो. मग अशा वेळेला आपण अगदी अग्निशामक दलाची जरी मदत घेतली तरी ते थांबवू शकत नाही आपण. त्यावेळेला फक्त कृष्णच मदत करू शकतात. पाऊस पडला तर मात्र हा नक्कीच थांबवू शकतो. तर या संसाररूपी वणव्यामधून ना आपल्याला सारखी संकट येतच राहतात बघा. त्यातून आपल्याला जर का निघायचं असेल बाहेर, तर आपल्याला गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, जे आपल्यावरती कृपा करतात आणि त्याद्वारे आपण कृष्ण आपल्याला पार करून नेऊ शकतात ह्या मायाशक्तीच्या मोठ्या संकटातून. हा, आता 15वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. न न मान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया प्रवृत्ति ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे भगवद्गीतेमध्ये ना कृष्ण आपल्याला ज्ञान देतात की आपल्याला कुठे पोचायचंय, तर कृष्णधामात पोचायचंय. आणि कसं पोचायचंय त्याचाही मार्ग सांगतात. कृष्ण काय म्हणतात, या भौतिक जगाचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम, भौतिक जग सोडून तुम्ही शाश्वत अशा माझ्या कृष्णधामात या, असं कृष्ण सांगतात. आता काही लोक जे कृष्णांकडे अजिबात जात नाहीत, त्यांच्यावर विश्वास पण ठेवत नाहीत, मग कुठल्या 4 प्रकारचे लोक कृष्णांकडे जात नाहीत याबद्दल इथे या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलंय. मूर्ख, दुष्ट किंवा नराधम, तिसरा म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं आहे किंवा हिरावून घेतलेलं आहे, आणि चौथे म्हणजे असुर. आपण पुढच्या श्लोकामध्ये ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया. आता इथे चित्रामध्ये ना तुलना दाखवलेली आहे, ज्याने आपल्याला अधिक स्पष्ट होतं. आता मूर्ख माणूस जो कृष्णांकडे अजिबात वळत नाही, तो काय विचार करत असतो की मी जप वगैरे कसा करू, मला तर नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, पैसे कमवायचे, तसं मी नाही केलं तर मी काय खाणार, माझं पोट कसं भरेल, कुटुंबाची मला चिंता आहे. म्हणजे तो स्वतःचीच प्रगती बघत असतो. आध्यात्मिक प्रगतीकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. कृष्णांकडे तो पूर्ण दुर्लक्ष केलेलं असतं. संतांची पुस्तकं वाचणं किंवा जसं आता हा आपला उपक्रम आहे जिथे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, अशा तो कुठल्याही गोष्टी करत नाही किंवा वाचत नाही. ही सबब असते, वेळ नाही ही सबब असते त्याच्याकडे. आता या चित्रामध्ये ना गाढव दाखवलंय बघा. तो कसं गाढव करतं, दिवसभर ओझी वाहतो, काबाड कष्ट करतो दिवसभर. तो काय विचार करतो, रात्री हा माणूस जो मालक आहे माझा, तो मला पोटभर अन्न देईल. आता जिथे हे गाढव उभं असतं तिथेच बाजूला माळरान आहे, चांगलं हिरवगार गवत आहे त्याच्यावरती, पण तो तिथे दुर्लक्ष करतो. तर ह्याची तुलना जी आहे ना या गाढवाची, जे कष्ट करतय, ओझी वाहण्यामध्ये आयुष्य काढतय, तर त्याची मूर्ख माणसाबरोबर केलेली आहे. आता नंतर दुष्ट किंवा नराधम म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर विकर्म करणारे, शास्त्राद्वारे विहित कर्म करणारे, अयोग्य निषिद्ध कर्म करणारे, दारू पिणारे, त्याच्यानंतर हत्या करणारे, जुगार करणारे, स्त्री गमन करणारे. आता या सर्वांचा आता कृष्णांकडे जाण्याचा रस्ताच बंद होतो. मग तिसरा प्रकार म्हटलेला आहे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेले आहे, अशी लोक. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ किंवा जे संशोधक असतात, डॉक्टर असतात काही, त्यांचा ना आपल्या ज्ञानावरती आणि कामावरती फार विश्वास असतो. त्यांना वाटत असतं की त्यांच्या ज्ञानाने, बुद्धीने ते सर्व काही ठीक करू शकतात. आणि चौथा, आसुरी प्रवृत्तीचे लोक. हे समजून घेण्यासाठी रावणाचं उदाहरण घेतलेलं आहे. रावण कसा होता, शिवभक्त होता, विद्वान होता, खूप त्याने तपस्या केलेली होती, पण कशासाठी केली होती, ईश्वर प्राप्तीसाठी केली नव्हती. त्याला स्वतःचा स्वार्थ बघायचा होता, त्याला जगाचा अधिपती व्हायचं होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने केलेली ही तपस्या होतं, ते ही आसुरी प्रवृत्ती झाली. असेही लोक कृष्णांकडे जाऊ शकत नाही. मग आता हे 4 प्रकार आपण पाहिले, मूर्ख, दुष्ट किंवा अधम,
त्याच्यानंतर ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे आणि आसुरी प्रवृत्तीचे हे कृष्णांकडे वळत नाहीत. मग कुठले लोक आता कृष्णांकडे वळतात याची माहिती आपल्याला पुढच्या ह्याच्या श्लोकामध्ये दिली जाते. आता 16वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुर सुरार्थार्थी ज्ञानी च भरतवर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात असं म्हटलंय. आर्त म्हटलंय पहिला. आता आर्त म्हणजे काय? जे संकटात सापडलेले आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, पीडित आहेत, ते कृष्णांकडे जातात, कृष्णांची प्रार्थना करतात त्यांचं संकट दूर व्हावं म्हणून, कष्ट दूर व्हावे म्हणून. अर्थार्थी म्हटलेला आहे दुसरा, ज्याला संपत्तीचा लोभ आहे, धनप्राप्तीची इच्छा ठेवून तो कृष्णांकडे जातो. मग तिसरा म्हटलेला आहे जिज्ञासू, ज्याला कृष्णांबद्दल ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे आणि त्याचा प्रयत्न करतोय ज्ञान जाणून घेण्याचा. जसं आता आपण आहोत, हा आपला उपक्रम आहे, आपल्याला कृष्णांच्या बद्दल ज्ञान जाणून घ्यायचंय म्हणून आपण तास सव्वा तास रोज क्लासला येतो आणि हा प्रयत्न करतो. आणि चौथा म्हटलेला आहे ज्ञानी, ज्याला पूर्ण ज्ञान आहे कृष्णांबद्दल, कृष्णांचं स्वरूप त्याने जाणलेलं आहे आणि तो त्यामुळे कृष्णांचं सदैव स्मरण करत असतो. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही चित्रांच्या द्वारे आपण हे समजून घेऊया. इथे ना वेगळी चित्र दाखवली आहे, त्याच्याशी निगडीत एक स्टोरी आहे. तुम्हाला गजेंद्र मोक्षाची स्टोरी माहिती आहे का सर्वांना? पहिल्या चित्रामध्ये जी दाखवलेला आहे तो गजेंद्र हत्ती. बरं मी थोडक्यात सांगते. गजेंद्र हा जो आहे ना, हा उच्च लोकातला हत्ती आहे, पृथ्वीवरील नाहीये. तर तिथे उच्च लोकामध्ये एका सरोवरामध्ये आपल्या परिवारासमोर सोबत तो जलक्रीडा करत असताना सरोवरामध्ये एक जो मगर असते ती त्याचा पाय पकडते. गजेंद्र पाय आपला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही वेळाने ती मगर आता त्याला खाली ओढू लागते सरोवरामध्ये. बाकीचे हत्ती त्याला काही वेळ मदत करतात, पण ते काही निष्प्रभ ठरतात. शेवटी तेही सरोवराच्या बाहेर निघून जातात आणि मगर तर पाण्यामध्ये अतिशय बलशाली असते. आता हत्ती काही कमी ताकद नसते हत्तीकडे, पण पाण्यामध्ये त्याचा काही निभाव लागत नाही त्या मगरीच्या समोर. बघता बघता मगर आता आपले दात त्याच्या मांसामध्ये रोवू लागते आणि त्याला खूप जोराने खाली ओढू लागते. आता ह्या दोघांमधलं हे युद्ध अनेक काळ चालतं असं म्हटलेलं आहे, 1000 वर्ष चालतं असं त्याचा उल्लेख आहे भागवतम मध्ये. आणि हळूहळू आता ह्या गजेंद्रचं शरीर क्षीण पडू लागतं आणि खूप प्रतिकार करण्याची त्याची क्षमता पण निघून जाते. आता तो हार मानत नाही किती झालं तरी, म्हणजे बऱ्यापैकी तो आपली ताकद लावून त्या मगरीचा सामना करत असतो. आता हा जो हत्ती असतो ना, हो गतजन्मामधला इंद्रद्युम्न राजा असतो आणि त्याने काहीतरी अपराध केलेला असतो. त्यामुळे त्याला हे हत्तीचं शरीर मिळालेलं असतं, पण तो त्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न राजा असताना भगवंतांचा भक्त पण असतो. आता ज्या वेळेला त्याचं शरीर क्षीण पडू लागतं, अगदी शेवटचे त्याचे क्षण येतात, तर अंत समयी त्याला आठवण होते की तो कसा गतजन्मी चांगला भक्त होता, तो भगवंतांची सदैव स्तुती गात असे. त्या क्षणभराच्या आठवणीने तो अगदी काही एक ते शब्द भगवंतांच्या स्तुतीचे पुटपुटतो असं म्हणूया. आणि अगदी अंतिम क्षणामध्ये त्या सरोवरामध्ये असलेलं ते कमळ असतं ना, ते उचलून तो भगवंतांना अर्पण करतो. अगदी शेवटच्या क्षणी त्याला ती स्मृती आलेली असते. आता वैकुंठातून भगवंत लगेच गरुडावर बसून निघतात. गरुड तर मनाच्या गतीपेक्षा म्हणजे जोरात येत असतो, पण भगवंतांना तेही मान्य नसतं. तत्काळ ते त्याला चल लवकर म्हणून सांगतात आणि सरोवर गाठण्याच्या आधी उडी मारून झेप मारून हे त्याच्या समोर प्रगट होतात, गजेंद्राच्या समोर. त्याला त्या सरोवरातून बाहेर काढतात, आपल्या सुदर्शन चक्राला आदेश देतात त्या मगरीला संपवायचा आणि गजेंद्राचं रक्षण करून त्याला मोक्ष प्राप्त करून देतात. आता गजेंद्र तो मगरीचं सगळं सामना करण्यामध्ये आपली ताकद सगळा गमवून बसलाय, पण भगवंतांची कृपा असते बघा की अंतिम क्षणी त्याला ते गत जन्माची स्मृती येते. तर इथे लक्षात ठेवूया की भगवंत कसे आहेत, हे दयाळू आहेत बरं का सगळ्यांच्या प्रती, केवळ माणसाच्या प्रती नाही, प्राण्यांच्या प्रती पण दयाळू आहेत आणि सर्व त्यांना सारखे आहेत. आता रामसेंधू बांधणारी ती खार होती, वानर होते, सगळ्यांचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला. तर म्हणजे श्रद्धा ठेवणाऱ्यांना ते कधीही संकटात एकटे सोडत नाही, हे आपण लक्षात घेऊया. तर हा कुठल्या प्रकारचा झाला बरं, तुम्हाला सांगता येईल? 4 प्रकार आपण जे बघितले
जे लोक कृष्णांकडे वळतात. आर्त म्हणजे कोण अर्थार्थी. म्हटलं? आर्त 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 म्हणजे आर्त कोण आहे? आर्त कोण आहे? दुःखी दुःखी. दुःखी कष्ट अर्थार्थी म्हणजे कोण आहे? जे ज्याला संपत्तीचे संपत्ती. बरोबर. संपत्तीचे जिज्ञासू ज्ञान. आहे म्हणजे ज्ञान घ्यायचंय त्याला. ज्ञान प्राप्ती आणि चौथा आहे ज्ञानी. आता हा कसा आहे? कष्टामध्ये, म्हणजे हा आर्त आहे. द्रौपदीचं उदाहरण आपल्याला माहितीये, द्रौपदी पण आर्त आहे, हो ना. आता तिसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण इथे दिलेलं आहे व्यासदेव आणि त्यांची पत्नी वाटिका यांच्या पोटी शुकदेव गोस्वामींचं आहे. शुकदेव गोस्वामींनी कसं आईच्या गर्भात राहून आपले वडील व्यासदेवांकडून भागवतांचं ज्ञान घेतलेलं होतं, ऐकलेलं होतं. त्यामुळे हो. त्यांना माहिती होतं की मी जन्म घेतला तर मी मायेच्या प्रभावाखाली येईन. तर त्यामुळे ते 16 वर्ष जन्मच घेत नाहीत. आता मातेला त्रास होऊ लागतो त्यांच्या. तर त्यामुळे मग व्यासदेव काय करतात? कृष्णांना विनंती करतात, कृष्णांना बोलवतात आणि कृष्ण त्यांना सांगतात येऊन शुकदेव गोस्वामीला की तुमच्यावरती मायेचा प्रभाव होणार नाही. तेव्हा मग ते जन्म घेतात आणि जन्म घेऊन ते तडक निघून जातात. तर हे कुठले झाले? हे ज्ञानी झाले, कारण त्यांना माहिती होतं हे ज्ञान. पुढचं जे चित्र आहे त्याच्या पुढचं हे परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींचं आहे. परीक्षित महाराजांना शाप मिळालेला होता की 7 दिवसात त्यांचा मृत्यू होणार. आता हे ज्ञानीही म्हणता येतील किंवा जिज्ञासूही म्हणता येतील, कारण ते आपल्या गुरूंकडे गेले आणि 7 दिवस त्यांनी अन्न ग्रहण न करता केवळ भागवतमचं श्रवणम केलं आपल्या गुरूंकडून आणि उद्धार झाला त्यांचा. त्याच्यानंतर ध्रुव महाराजांचं उदाहरण आहे खाली. ध्रुव महाराजांचं सावत्राईने अपमान केला होता. क्षत्रिय होते ते, त्यामुळे त्यांनी ठरवलं की मला माझ्या आजोबांपेक्षा म्हणजे ब्रह्मदेवाच्या पेक्षा आता मोठं राज्य पाहिजे. तपस्या करायला वनामध्ये गेले आणि खडतर तपस्या करून त्यांनी ते राज्य प्राप्त करून घेतलं. तर ते काय आहे? अर्थार्थी आहेत, म्हणजे राज्य प्राप्तीच्या हेतूने गेले होते. त्याच्या पुढचं चित्र आहे प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाचं राज्य आणि पत्नीला त्यांचा बंधू कोण बालीने हे घेतलं होतं त्यांच्याकडून काढून. तर ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रभू रामचंद्रांची मदत घेतली, म्हणून तेही अर्थार्थी ह्याच्यामध्ये येतात. आणि सगळ्यात शेवटचं जे चित्र आहे ना ते निमिषारण्यामधलं चित्र आहे, जिथे सूत गोस्वामींना सर्व ऋषीमुनी विचारतायत की जसं परीक्षित महाराजांना भागवतम सांगितलं गेलं शुकदेव मुनींकडून, तसंच आम्हाला पण परत एकदा जाणून घ्यायचंय, तर त्याचं ज्ञान तुम्ही द्या. म्हणजे हे सगळे जिज्ञासू म्हटले जातात त्यामुळे. तर हे समजले का? 4 प्रकार आपण समजून घेतले जे जात नाहीत कृष्णांकडे. आणि 4 पुण्यात्मा असं म्हणूया आपण, भक्त म्हणता येणार नाही त्यांना, पुण्यात्मे जे इतर कुठेही न जाता कृष्णांकडे जाता आहेत. वळले ते कृष्णांकडे, जरी त्यांना इच्छा आहे तरी ते कृष्णांकडे वळले, म्हणून त्यांना पुण्यात्मा म्हणता येतं. आता पुढचा माताजी 17वा. मंजिरी माताजी आहेत ना? मिनिट आहेत. हो हे हो. अर्थ अर्धवट आहे का? पुस्तक असेल तर माताजी तुम्ही वाचा पुस्तकातून. ती स्लाइड बहुतेक कव्हर करते ना त्या अर्थाला. हा हा, मी मला एक हो 2 मिनिटं लागतील पण. हो हो, हरकत नाही माताजी. हा 17वा. हा आहे माझ्याकडे कारण. हा हा. हरे कृष्ण. हा हा, मी सांगते. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे. हा, एवढाच आहे ना माताजी? कारण नाही, मी अजून त्याला आहे. अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. हा बरोबर. हा ठीक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे आता कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतात की या 4 भक्तांच्या पैकी, 4 पुण्यात्मांच्या पैकी, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू यांच्यापैकी त्यांना कुठला प्रिय आहे? तर ज्ञानी प्रिय आहे. कारण काय? त्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे, त्यामुळे तो सदैव कृष्णांच्या भक्तीत असतो. आर्त आणि अर्थार्थी हे येऊन जाऊन असतात. आर्तचं संकट जर का निघून गेलं, अर्थार्थीला धनप्राप्ती झाली, तर तो परत कदाचित कृष्णांकडे येणार नाही. जिज्ञासूची जिज्ञासा टिकून राहिली तर तो कृष्णांकडे जोडला जाईल.
पण ज्ञानी कसा आहे, नित्य भक्त आहे, कृष्णांचं नातं त्याने जाणलेलं आहे, कृष्णांचं आपलं नातं काय आहे हे समजून घेतलेलं आहे आणि कृष्णांच्या बरोबर तो सदैव स्मरण करतो, त्यांचं चिंतन करतो, म्हणून त्यांना तो प्रिय आहे असं म्हटलेलं आहे. हा, आता 19वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. बहुनाय जन्मनामन्ते ज्ञानवाद्माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना महात्मा असं म्हटलेलं आहे. आता महात्मा म्हणजे कोण, तर ज्याला कृष्ण हेच मूळ कारण आहे, तेच सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहेत आणि भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट कृष्णांशी संबंधित आहे ह्याचं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणून तो कृष्णांना शरण जातो आणि त्याला महात्मा म्हटलेलं आहे. आणि असा महात्मा दुर्लभ आहे असंही म्हटलेलं आहे. आता अनेक जन्म मृत्यू झाल्यानंतर तेव्हा कुठेतरी हे ज्ञान प्राप्त होतं की कृष्णच परम कारण आहेत आणि मग तो त्यांना शरण जातो. म्हणजे ही सोपी गोष्ट नाही अशी पटकन होण्याजोगी. अनेक जन्मांच्या नंतर त्याचं भाग्य होतं, त्या भाग्यशाली ठरतो तो, तेव्हा त्याला हे समजून येतं कृष्ण काय आहे ते. आणि आपणही बघा अनादी काळापासून कृष्णांच्या विस्मरणातच होतो. आता कुठे आपला संपर्क आलेला आहे भगवद्गीतेकडे, तेव्हा आपण हे ज्ञान घेतो आहे. तर लक्षात घेऊया, बहुनाम जन्मना म्हणते, अनेक बहुनाम जन्मनाम म्हटलेलं आहे. अनेक जन्माच्या नंतर त्याला हे ज्ञान प्राप्त होतं की कृष्ण सर्व कारणांचं कारण आहे. माताजी, आता 20व्या श्लोकाचा आणि 21व्या श्लोकाचा अनुवाद. हो हो. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. विधिविधान. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काही लोकांच्या मनामध्ये असंख्य भौतिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते देवी देवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात. काही त्यांच्यापैकी शिवभक्त असतात, काही दुर्गा भक्त असतात, काही गणेश भक्त पण असतात. आता जेव्हा आपण देवी देवतांची आराधना करतो तर त्यावेळेला इनडायरेक्टली आपण कृष्णांचीच आराधना करत असतो. बघा, समजून घ्या, इथे आपण देवी देवतांकडे भौतिक सुख सोयी मागतो. जसं कोणी घर मागत असेल, नोकरी मागत असेल, संतती मागत असेल, म्हणजे भौतिक सुख मागूनच आपण थांबतो. आपल्याला माहिती आहे की भौतिक जगामध्ये किती दुःख आहे, दुःखालय अशाश्वतम असं वर्णन आपण कृष्णांकडून ऐकलेलं आहे. पण तरीही आपण ही भौतिक सुख मागून जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा मात्र काही मागत नाही देवी देवतांकडे. कृष्णधामात जाण्याची इच्छा मागत नाही देवी देवतांकडे. ती न मागता इथेच अडकून राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, भौतिक गोष्टी, तेच आपण मागतो. आता इथे कृष्ण काय सांगतायत आपल्याला की या श्लोकाद्वारे की देवी देवतांच्या हृदयामध्ये पण परमात्मा म्हणून कृष्ण स्थित आहेत. तर जेव्हा मनुष्य एखाद्या देवदेवतेवरती एखाद्या देवी देवतेची उपासना करतो, त्या देवतेवरती कृष्ण त्या मनुष्याची श्रद्धा दृढ करतात, कारण ही माणसं त्या देवतेला श्रेष्ठ मानत असतात. आता जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात की नाही, ते तर कोणाला श्रेष्ठ मानत नाहीत. म्हणजे हे लोक त्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांपेक्षा बरे आहेत, म्हणून कृष्ण काय करतात, त्या देवतेवरती त्यांची श्रद्धा दृढ करतात. आसुरी लोक कसे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात, ते कुठल्या देवी देवतेकडेही जात नाहीत, ते स्वतःवरच तुम्हीच मला भगवंत माना अशी त्यांची वृत्ती असते. पण आपण पुढे याबद्दल अधिक जाणून घेऊया. 22वा आणि 23वा श्लोक माताजी. म्हणजे अनुवाद मंजिरी माताजी. हा हो. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर
माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा इथे आपण म्हटलं की जे देवी देवतांची पूजा करतात त्या देवतेवरती कृष्ण त्या मनुष्याची श्रद्धा दृढ करतात. मग आता हा जेव्हा श्रद्धा दृढ होते या माणसाची तेव्हा तो काय करतो, देवी देवतांकडे जातो आणि आपल्या इच्छा मागतो. आता देवी देवता इथे कृष्णांच्या अनुमतीशिवाय भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. कृष्ण कसे आहेत, आपण इथे समजून घेऊया थोडं. देवी देवतांची उपासना केल्याने आपल्याला लाभेच्छांची प्राप्ती होते ती कृष्णांच्या अनुमतीनेच होत असते आणि त्यांच्या व्यवस्थेनेच होत असते, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कृष्ण काय म्हणतात इथे की अल्पज्ञानी व्यक्तीला ह्याचं ज्ञान नसतं म्हणून तो भौतिक इच्छांच्या लाभप्राप्ती करता देवदेवतांकडे जातो. पण शुद्ध भक्त कसा आहे, तो मात्र भगवंतांची सेवा करतो. भौतिक लाभप्राप्तीची इच्छा तो कृष्णांकडे करत नाही. यामुळे कृष्ण काय म्हणतात की देवतांची उपासना ही भौतिक आहे पण भगवंतांची जी भक्तिमय सेवा आहे ती मात्र पूर्णपणे आध्यात्मिक समजली जाते. आता 23व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय कृष्णांनी की देवतांची उपासना करणाऱ्यांना भगवंतांची प्राप्ती होत नाही. आता ह्याचं कारण काय, आपण देवी देवतांची पूजा का करतो, तर भौतिक इच्छा ठेवून करतो. आपण त्यांच्याकडे कृष्णधामात पोहोचण्याची इच्छा मागतो का, नाही, भौतिक उपभोगाची इच्छा करतो. भौतिक उपभोग आपल्याला भौतिकामध्ये चढकवणार आहे, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये चढकवणार आहे. कृष्ण प्राप्ती आपल्याला करवून आणू शकत नाहीत. तर म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की सूर्याची उपासक असेल कोणी तर सूर्यदेव लोकाची प्राप्ती करू शकतो, चंद्राचा उपासक असेल तर चंद्र लोकाची प्राप्ती करू शकतो. कुठल्याही देवदेवतांची उपासना केल्याने कृष्णांची प्राप्ती मात्र होऊ शकत नाही. आता देवदेवतांकडून आपण जे वरदान प्राप्त करतो ते कसे असतात, तात्पुरते असतात, अनित्य असतात आणि अल्पज्ञानी लोक हे ज्ञान नसल्याने जाणू शकत नाही आणि ते करत राहतात देवी देवतांची उपासना. पण शुद्ध भक्त कसे असतात, जे कृष्णांची उपासना करतात कारण त्यांनी हे ज्ञान घेतलेलं आहे. देवी देवता कसे आहेत, कृष्णांचेच भक्त आहेत आणि जे काही वरदान आपल्याला देतात ते कृष्णांच्या अनुमतीने आणि त्यांच्या योजनेनेच देतात, हे लक्षात ठेवूया. पण शुद्ध भक्त डायरेक्टली कृष्णांचीच भक्ती करतो आणि कृष्णधामाची प्राप्ती करून घेतो. देवतांकडून प्राप्त झालेले जे वर असतात, वरदान असतात, ते कसं म्हटलेलं इथे अनित्य असतात. कारण ह्या भौतिक जगात सगळंच काही अनित्य. देवदेवता पण या भौतिक जगाचाच हिस्सा आहेत ना, आपणही त्या भौतिक जगाचाच हिस्सा आहोत. तर हे सर्व नश्वर असल्यामुळे हे जे प्राप्त झालेले वरदान असतात आपल्याला, हे लाभ असतात, हे सगळे अनित्य असतात किंवा क्षणभंगूर असतात असं म्हटलेलं आहे. आणि अल्पबुद्धी जीव, कारण ज्यांना ज्ञान नाहीये ते मात्र अशा प्रकारेच उपासना करतात. जो मोठा दुर्लभ जन्म मनुष्याचा मिळालेला आहे तो भौतिकामध्ये अडकण्यासाठीच वाया घालवतात अशा प्रकारे. आणि जो मात्र कृष्ण, ज्याने ज्ञान घेतलं, जो कृष्ण भक्तीमध्ये आता प्रगती करू लागला, भगवंतांच्या बरोबर जोडला गेला, तो मात्र काय करतो, सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे देवतांकडून झालेला जो लाभ आहे तो अतिशय तुच्छ मानला जाईल ह्या लाभापुढे, की ज्याचं जन्मजन्मांतराचं आता कल्याण होणार आहे. हे लक्षात घेऊया. इथे आता बघा देवी देवता पण कृष्णांची विष्णूंची तुम्हाला आराधना करताना दिसतात. देवी देवतांना पण संकट येतं तेव्हाही ते कृष्णांकडेच जातात, त्यांची शरण घेतात. हा, आता 24वा माताजी, मंजिरी माताजी. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ असं म्हटलेलं आहे. निर्विशेष लोकांचंही वर्णन अल्पज्ञ असंच केलं गेलंय. आता निर्विशेषवादी भगवंतांना कसं निराकार मानतात, पण इथे बघा आपल्याला साकार रूपामध्ये कृष्ण भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला देतायत. या श्लोकावरून आणि या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी सांगितलेल्या संदर्भावरून निर्विशेषवाद्यांचा जो सिद्धांत आहे ना की कृष्ण निराकार आहेत, हा अगदी चुकीचा आहे हे आपल्याला समजतं. आणि हेही समजतं या श्लोकावरून आपल्याला की भगवंत जे आहेत कृष्णांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व पण आहे. हरे हा, कृष्ण. आता 25वा आणि 26वा. हरे कृष्ण. 7.25 ऐकू येत आहे ना? हो, ऐकू येतंय. हो माताजी. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26 अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व
आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे कृष्ण म्हणतात की मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रगट होत नाही. आता जे कृष्णांना मानत नाही, ज्यांची श्रद्धा नाहीये कृष्णांवरती, कृष्ण म्हणतात की मी त्यांच्या समोर कधी प्रगट होत नाही, कधी त्यांना मदत पण करत नाही. आता अशा लोकांना भौतिक जगांचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून ते कृष्णांना मानत नाहीयेत. आता कृष्ण अशा अज्ञानी आणि मूर्ख लोकांना नेहमी अप्रगट राहतात. 26व्या श्लोकामध्ये आपल्याला कृष्ण काय सांगतात की साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याचं ज्ञान नसतं. पण कृष्ण कसं आहे, पूर्वी घडलेलं सर्व काही म्हणजे भूतकाळातलं, वर्तमानात घडत असलेलं सर्व काही आणि भविष्यात घडणारं सर्व काही कृष्णांना मात्र पूर्णपणे जाणलेलं आहे त्यांनी. आता 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण ह्याबद्दल आपल्याला सांगतात ना, विवस्वानला त्यांनी लक्षावधी वर्षापूर्वी सूर्यदेव विवस्वानला त्यांनी हे भगवद्गीतेचं ज्ञान सांगितल्याचं त्यांना आठवतंय. तर कृष्ण कसं आहे, सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. आता 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणालेत की लक्षावधी मनुष्यांपैकी काही जणच त्यांना जाणू शकतात. सॉरी, लक्षावधी मनुष्यांपैकी मनुष्य देहात पुण्यत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशापैकी एखादाच तत्वतः त्यांना जाणू शकतो. आता आपण आधीच म्हटलं, याच अध्यायामध्ये म्हटलंय, 3ऱ्या अध्यायामध्ये नाही. हे लक्षात घेऊया इथे कृष्णांचं स्वरूप कसं आहे हे. ठीक आहे. आता 28वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. हरे हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. इथे म्हटलंय की उन्नती करण्यासाठी ज्यांनी पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांची पापकर्म नष्ट झाली आहेत, तेच लोक कृष्णांच्या सेवेमध्ये येऊ शकतात. इच्छा आणि द्वेष या द्वंद्वातून मुक्त झालेले पाहिजेत. अडकलेले लोक येऊ शकणार नाहीत. मूर्ख, पापी, कपटी आणि नास्तिक लोक प्रकृतीच्या अंधकाराकडे अग्रेसर होतात आणि ज्यांची पुण्यकर्म ज्यांनी केलेली आहेत, पापकर्म नष्ट झालेले, ते भक्तीमध्ये प्रगती करतात. आता इथे मृगारी ची गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगते. आपण पुढचा श्लोक बघूया आणि मग मृगारीची कथा ऐकूया. 30व्या श्लोकाचा अनुवाद माताजी. हरे कृष्ण. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवान म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता कृष्ण भावना भावित कर्म करणारा जो असतो भक्त, तो कृष्णांना जाणून घेण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाही. भगवंत कसे संपूर्ण भौतिक प्रकृतीचे, देवी देवतांचे पण नियंत्रक आहेत हे तो जाणू शकतो आणि भक्तीमध्ये राहून कर्म करत राहिल्याने त्याची निष्ठा उत्तरोत्तर दृढ होत जाते आणि तो मृत्यू समयी पण कृष्णांचं स्मरण करू शकतो. बघा, मृत्यू समयी जर का कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर आपल्याला जीवनभर सराव केला पाहिजे. कशी प्रगती होत जाते बघा भक्ती योगाची, तर हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे मनुष्य कसा पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ शकतो हे या अध्यायाद्वारे आपल्याला समजवत आहे. कृष्ण भावनेचा प्रारंभ कुठून होतो? भक्तांच्या संगतीमुळे होतो आणि पुढची जी प्रगती होते ती कृष्णांच्या कृपेमुळे होऊ शकते. आता खऱ्या अर्थाने त्याला भगवंतांचं स्वरूप पुढे समजून येतं. परमपुरुष भगवंत कृष्ण आहे, त्यांचं ज्ञान होतं, त्यांच्या षड ऐश्वर्याचं ज्ञान होतं आणि कृष्णांच्या विस्मरणात असलेला जो जीव असतो की नाही, ह्याच्या विरुद्ध म्हणजे भक्ताच्या विरुद्ध जो बद्ध आत्मा असतो, तो पुढे काय होतो, तो प्रकृतीच्या अंधकाराच्या दिशेने जातो, अधोगती होते त्याची आणि पुढचा त्याला जन्म कुठला मिळतो, प्राण्यांचाही मिळू शकेल किंवा मनुष्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भौतिकामध्ये अधिकाधिक त्याचं पतन होत जातं. पण जो कृष्णांच्या कृपेमध्ये आहे तो भक्त हळूहळू प्रगती करतो भक्ती मार्गावरती आणि निश्चितपणे कृष्णधामाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि मनुष्य जन्म ही एकमेव संधी आहे बघा आपल्याला,
की हे आपण करण्याची, तर ही आपल्याला वाया घालवायची नाहीये, कृष्ण भावनेमध्ये आपल्याला जोडून घ्यायचंय. तर श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात ना ह्यासाठी आपलं की गुरूंची प्राप्ती हे सगळ्यात मोठं आपल्याला मिळालेलं जे आहे ना भगवंतांची कृपा आहे. कारण गुरुची प्राप्ती, गुरूंकडून ज्ञान घेतल्याशिवाय आपण पुढे प्रगती करू शकत नाही. आता हा भक्तियोगाचा अध्याय इथे संपलेला आहे. आता याच्यानंतर मी प्रथम तुम्हाला गोष्ट सांगते ही मृगारीची. मृगारी एक शिकारी होता. चैतन्य चरितामृतामध्ये मध्यलीलेमध्ये आलेली ही गोष्ट आहे. तर एकदा नारद मुनी प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून परत येत असताना जंगलाच्या वाटेने चालले होते. तर त्या जंगलाच्या वाटेने जात असताना त्यांना काही अर्धमेले प्राणी दिसतात. एक ससा दिसतो, तो पाय मोडलेल्या अवस्थेत असतो, वेदनेने विव्हळत असतो. तो पुढे जातात ते त्यांना एक हरिण दिसतं, त्याला बाण लागलेला असतं, रक्तबंबाळ असतं, तेही वेदनेने अतिशय विव्हळत असतं. तर त्यांना काही समजत नाही कोणी ह्या प्राण्यांना अशा प्रकारे मारून सोडून दिलंय. ते इथे तिथे बघतात, त्यांना तो समोरच एक शिकारी उभा असलेला दिसतो. ते त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारतात की कोण आहेस तू? तर तो हा सांगतो की माझं नाव मृगारी आहे. मग आणि त्यानेच त्या प्राण्यांना मीच त्यांना मारलंय असं तो सांगतो. आता नारद मुनी त्याला विचारतात तू असं का करतोयस? तुला कल्पना आहे का तू या प्राण्यांना किती यातना देतोयस अशा प्रकारे? तुला समजतं तरी आहे का हे पाप आहे हे? आता तुला ह्याची फळं भोगावी लागतील, हेही नारद मुनी त्याला इशारा देतात. आता हा मृगारीला काही पाप वगैरे माहिती नसतं. तो म्हणतो माझ्या वडिलांनी जसं मला शिकवलं शिकार करायला तसं मी करतो, तुम्ही हे काय पाप वगैरे म्हणताय? या प्राण्यांना अशा प्रकारे यातना देऊन विव्हळताना बघून मला तर अतिशय आनंद होतो. मी असंच करत आलेलो आहे अनेक वर्ष, माझे वडीलही हेच करत होते. आता नारद मुनी त्याला समजावून सांगतात आणि हे ज्ञान आता हा मृगारी घेतो. ते ऐकल्यावरती तो नारद मुनींना विचारतो की तुम्ही म्हणता मी जर का पाप केलंय तर यातून आता सुटकेचा मार्ग काय? मग नारद मुनी त्याला सांगतात की मार्ग आहे, पण तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल. तुला ते करायला तू तयार आहेस का सगळं? तर त्याप्रमाणे तो सांगतो की ठीक आहे, मी तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे. नारद मुनी त्याला सांगतात की तुझं हे धनुष्य बाण ज्याने तू सर्वांना आता शिकार करतोस ते तुला मोडून टाकावं लागेल. माझ्या समोर हे मोडून टाक आणि नदीत फेकून दे. आता मृगारी म्हणतो नारद मुनी तुम्ही मला माझं धनुष्यबाण मोडायला सांगता तर माझं पोट कसं भरेल? मी ज्या ह्या प्राण्यांना मारतो, त्यांचं मांस विकतो, कातडं विकतो, ते विकून माझी आजीविका चालते. नारद मुनी सांगतात की तू काही काळजी करू नकोस, तुझी अन्न तुला पुरवण्याची व्यवस्था मी करेन. मग आता तू आणि तुझी पत्नी इथे नदीच्या किनारी येऊन कुटीर बांधून राहा, साधं सरळ जीवन जगा आणि मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही आता आचरण करा, जप करा आणि शांततेने राहा आणि मी काही दिवसांनी तुला परत भेट देईन असं सांगून नारद मुनी निघून जातात. आता हा मृगारी नारद मुनींनी जसं जसं त्याला सांगितलेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचं पालन करतो. आता सदाचाराने राहू लागतो. आता गावामध्ये जवळच्या सर्व बातमी पसरते की हा जो शिकारी असतो मृगारी तो एकदम आता साधू झालेला आहे. त्याची भेट घ्यायला खूप लोक गावातून येतात आणि गावात प्रथा असते ना साधूला भेटायला जात असताना काहीतरी ते भेटवस्तू घेऊन जातात. कोणी अन्न घेऊन जातो, कोणी फळ घेऊन जातो. आता ह्याला गरजेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये अन्न मिळू लागतं. तो त्या सर्व अन्नाचा नैवेद्य कृष्णांना दाखवतो आणि प्रसाद म्हणून तो सगळ्यांना आता वाटू लागतो आणि आपलं जीवन साधं सरळ सदाचारी जीवन तो जगत आपलं आयुष्य काढत असतो. अनेक वर्ष निघून जातात. आता पर्वत मुनींच्या समोर नारद मुनी परत एकदा स्नान करायला प्रयागमध्ये येतात. त्यावेळेला ते पर्वत मुनींना ह्या मृगारी बद्दल सगळी गोष्ट सांगतात. आता त्यांनाही उत्सुकता असते पर्वत मुनींना की मृगारीला भेटूया आणि त्याला भेटण्याच्या उद्देशाने दोघंही आता जंगलाच्या दिशेने जाऊ लागतात. लांबूनच या मृगारीच्या दृष्टी आता नारद मुनींवर पडते आणि पायवाटावरील जे किडे मुंग्या वगैरे असतात ना त्यांना वाचवत वाचवत तो नारद मुनींपर्यंत पोहोचतो. आपल्या गुरूंना प्रणाम करावा म्हणून खाली वागतो तर त्याला त्यांच्या पायाशी काही मुंग्या दिसतात. तर मृगारीच्या खांद्यावरती एक वस्त्र असतं. त्या वस्त्राने त्याने हलक्या अलगदपणे तो त्या मुंग्यांना बाजूला काढतो. ते वस्त्र पसरतो आणि खाली वाकून नारद मुनींना प्रणाम करतो. आता नारद मुनींना काही कळत नाही. ते त्याला विचारतात, त्याला आशीर्वाद देऊन त्याला उभं करतात, त्यांना विचारतात, त्याची चौकशी करतात की तू असा का, तू बरा आहेस ना, तू लंगडत का आलास, तुझ्या पायाला काही इजा झालीये का आणि तू हे वस्त्र कशाला खाली पसरलंयस?
तेव्हा मृगारी कारण सांगतो. आता ते कारण ऐकून तर पर्वतमुनी थक्क होतात. अशा प्रकारे त्या मृगारीमध्ये परिवर्तन झालेलं असतं. म्हणजे जो एकदम कठोर हृदयी असा शिकारी होता, जो प्राण्यांना तडपताना बघून त्याला आनंद मिळत असे बघा, त्याचा आता अत्यंत कोमल हृदयी असा भक्तामध्ये झालेलं रूपांतर आहे हे. आता मुंग्यांनाही आपल्याकडून त्रास होऊ नये, कुठल्या कीटकांना त्रास होऊ नये ह्याची तो काळजी घेत असतो. तर भगवंतांचे भक्त हे असे असतात ना, अहिंसा हा त्यांच्यामध्ये खूप गुण असतो. आणि नारद मुनी सारख्या शुद्ध भक्तांची संगती, त्यांचं म्हणणं ऐकल्याने त्याच्यामध्ये हे परिवर्तन होतं. आता जेव्हा मृगारीला नारद मुनी म्हणतात ना की तू हे पाप करतो आहेस, जेव्हा हे समजून घेतो तो की मी पाप करतो आहे, त्यावेळेला त्याला ही चूक त्याची समजते आणि त्यानंतर तो हे ज्ञान घेतो, चूक मान्य करतो प्रथम आपली, आणि स्वीकार केल्यानंतर नारद मुनींकडून ते समजून घेतो की कशा प्रकारे आता मला बदल करायला पाहिजे. त्याप्रमाणे जेव्हा तो करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे रूपांतर घडतं. तर कृष्णांची शुद्ध भक्ताची कृपा आपल्यावरती व्हावी लागते जर का आपल्याला कृष्ण प्राप्ती करायची असेल तर. त्यांनी दिलेल्या आदेशाचं आपल्याला पालन करावं लागतं आणि त्याद्वारे आपलं शुद्धीकरण होतं. ज्ञान विज्ञान योग आहे ना, ज्ञान आपण प्रथम घेतो, ते ज्ञान आपण वापरतो, आपले आचरण तसं बदलतो आणि आपल्यामध्ये बदल घडवून आणतो. म्हणून आपल्याला मृगारीची गोष्ट सांगितलेली आहे. तर इथे आपला अध्यायाचा संपलेला आहे. तुम्हाला आता काही शंका असतील तर मी घेते. सायली माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग आता थांबवा. कोणाला काही विचारायचं आहे का? नाही तर